तुम्हाला हा ढाचा बघून तर हे नक्कीच कळलं असेल माझ्या मागे जे काम चाललं आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये आलो होतो या हॉटेल चालू करायचं बदलापूरमध्ये, आणि त्याचं जे प्लॅन केलं होतं आपण, म्हणजे ॲज पर वास्तू तो प्लॅन त्यांना दिला होता, त्याप्रमाणे काम चालू आहे मागे. आणि आज आपण आपली ही 4थी भेट आहे. आता 4थ्या भेटीमध्ये आपल्याला सगळं बघायचं आहे की त्यांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे साऊथ ईस्टला किचन असतं, नॉर्थ वेस्टला टॉयलेट बाथरूम वगैरे असतं, तुमचं काउंटर कुठं हे भरपूर जणांना माहिती आहे. पण चूक कुठे होते माहिती का? चूक होते की आपण जो स्ट्रक्चर उभा करतो, आता यांचा स्ट्रक्चरची साईज वगैरे आपण त्यांना दिलेली आहे, त्याच्यामध्ये किती फुटावरती दरवाजा येईल, किती फुटावरती तुमचं खिडक्या येतील, वॉशयार्ड येईल, त्या सगळ्या गोष्टींचं आपण त्यांना व्यवस्थितपणे आता परत एकदा सांगायला आलो. कारण ते वेल्डिंग स्ट्रक्चर उभं केलं आहे, तर वेल्डिंग फायनल करायचं आहे. तर त्याच्याप्रमाणे आपण त्यांना दरवाजा कुठे येईल आणि बाकीच्या गोष्टी कुठे होतील या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांना डिटेल देऊया. तर स्ट्रक्चरमध्ये जाऊया. हे बघा, किती फूट झाले देवेंद्र? हे किती फूट झाले आता? हे पूर्णपणे 30 फूट आहे. 30 ना? आणि हे लांबी 30 बाय 55 आहे. अच्छा 55 घेतले. आणि हाईट आपण मध्ये 12 आणि साईडला 10. अच्छा, म्हणजे हे 30 झालं. हो, हे 30 आहे पूर्ण. ओके. हे मधलं 15 आहे. अच्छा, हे 15 आहे. ओके ओके. म्हणजे आता 30 बाय 55 ना? 30 बाय 55. चला, आता 30 बाय 55चं आपलं हॉटेल आहे. आणि हे किचन, म्हणजे किचनची साईज वगैरे 15 फुटावरनं घेतलेली. आणि हे तो दरवाजा त्या पार्टिशनला जाईल. बरोबर, हा डोर मागे जाईल. चालेल, परफेक्ट आहे एकदम. या खांबाच्या इकडेच यावं लागेल पण आपल्याला, बरोबर. आणि त्या खांबाला टच करता येणार नाही जास्त. तो एक झाला पॉईंट आपला. हा मेन दरवाजाचा तुम्हाला कॉन्सेप्ट कळला ना? एक मिनिट करायचं ना पूर्ण त्याला बंद तसं चालू झाल्यानंतर पूर्ण ओपन दिसेल. ओपन दिसेल, बरोबर. असा ओपन दिसलाच पाहिजे तो. हा एक झाला. तुम्हाला वॉशरची जागा दाखवली ना? वॉशर तुमचं तिथे जाईल. तिथून 1 फूट त्या खांबापासून 1 फूट सोडा आणि या कोपऱ्यामध्ये वॉशर घ्या. हे दाखवतो तुम्हाला. इथे वॉशर येईल तुमचं. इथे, हां बरोबर, इथे वॉशर येईल. इथे तुमचं किचन. हां, इथे समोर तुमचा किचन. इथे तुम्ही सर्विंग, म्हणजे तुमचं इथे अन्न बनलं की इथून तुम्ही या साईडला सर्विंग करू शकता. दादा इथं उभा राहा 1 मिनटं. असा इथं उभा राहा 1 मिनटं. तुमचा हा किचन इथून या साईडने माराला असा, तर बरोबर या अँगलमध्ये या ट्रायंगलला जातो. म्हणजे हे लोक सर्विंग करून तुम्ही लोक हॉटेलमध्ये इकडे सर्विंग करू शकतात, बरोबर. अजून काय? हां, किचनचा मेन डोर इकडे आला. किचनचा डोर मेन इथून एंट्री ही या खांबापेक्षा इथून, जसं इथून 1 फूट सोडाल ना, तसं त्या खांबापासून पण 1 फूट सोडायला विसरू नका. इथून 1 फूट सोडायच्या जवळ कधी घेऊ नका. मेन सेंटरला आहे ना तो. आतल्या साईडला का बाहेरच्या साईडला काढायचा? तो कसा आहे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण शक्यतो आपण जेव्हा बाहेर जातो तर बाहेर नको थोबाड फुटायला एखाद्याचं, आतमधल्या साईडलाच घ्या. आतमधल्या साईडलाच घ्या. ओके, तर या सगळ्या गोष्टी झाल्या. अजून तर हे 2 पाखी केलेले आहे आपण, त्या साईडला आणि या साईडला. म्हणजे ही दक्षिण आहे आणि ही उत्तर आहे, तर त्याचं पाणी पण त्या साईडलाच पडेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तो चुलीसाठी जाणारा मागचा रस्ता दाखवतो. या यांचं जेवण हॉटेलवरती असलं तरी पण हे लोक चुलीवरती पण स्वयंपाक करणार आहे. देवेंद्र भाई, चुलीवरती पण करणार ना? चुलीवरती चूल तर आपली मस्त आहे. बरोबर. आपला डोर असणार आहे. हे बघा, इथं डोर असणार आहे. हा डोर परफेक्ट घेतोय आपण. आणि इथं बाजूला चूल आहे. हे बघा, इथून जेवण मोठे डेग इथं बनणार. यस, आणि इकडून किचन मध्ये जाणार. किचन मध्ये जशी ऑर्डर येणार सर्व करून डायरेक्ट गेस्ट. परफेक्ट. इथून आपल्याला 2 फुटावरती दरवाजा घ्यायचा आहे. इथून दरवाजा तुमचा इथे घ्या, बरोबर. तो दरवाजा जिथे संपतो तिथे हा दरवाजा चालू होतो. आता आपण दरवाजाच्या बाहेर जाऊ. चला, या वाकून आलो. या आता आपण इथे आतमध्ये आलो. इथे सगळं एंटरटेनमेंट, कारण हे नॉर्थ वेस्ट म्हटलं का एंटरटेनमेंट, तर इथे सगळं तुमचं मस्त की भट्ट्या बिट्ट्या काय असेल नसेल ते सगळं ओपन स्पेस. चूल तेच म्हणजे चुलीवरचं जेवण. आणि त्याच्यानंतर या कोपऱ्यामध्ये ही बॉर्डर सोडली, याचा पाया सोडला की या साईडला आपलं टॉयलेट बाथरूम असणार आहे. कोणाची 1 नाही 2 नाही. त्याच्या बरोबर इकडे तुमचं ड्रेनेज सिस्टम आहे. ती भिंत बघा, तुम्हाला बोललो होतो ना मागच्या व्हिडिओमध्ये भिंतीचं काम थांबलं आहे, तर भिंतीचं काम जबरदस्त झालेलं आहे. आणि हा असा स्ट्रक्चर मेन. ऊन भयंकर आहे, भयंकर म्हणजे भयंकर. तुम्हाला तारीखवार पण दाखवी वाजले. किती आहे दिसत माझ्या मोबाईलमध्ये ॲक्च्युली लाईट 37 डिग्री असतो. 37 डिग्रीमध्ये
भाई साहेब आम्ही 37 डिग्रीमध्ये उभे आहेत आणि त्यात शेविंग गेली आहे तर मस्त आगाग होते. आफ्टर शेव पण लावले पण मजा नाही आली. बघा हे बॅक साईड इथे टॉयलेट बाथरूम असणार आहे आणि इकडे या साईडला म्हणजे तिकडे तिकडे त्यांचं चुलीवरचं जेवण भाकऱ्या बिकऱ्या सगळं बनलं जाईल. तर हे असं आमचं स्ट्रक्चर आहे. 30 बाय 55चं स्ट्रक्चर आहे. आपलं किचन आपण किती बरोबर घेतलं सांगितल्याप्रमाणे? किचन आपलं आहे 15 बाय बरोबर 15 बाय आपलं आहे 20चं किचन आहे. 15 तर तिथं झालं, हे 20 इथे हे बरोबर. हा 20. यस किचन पण परफेक्ट आहे. आता किचनची फ्रंट साईड तुम्हाला दाखवतो. ही किचनची फ्रंट साईड आहे. हा एरिया पण ठेवला आहे मोकळा जरासा. इकडून क्राऊड आली का क्राऊड आमची तिकडे एवढा मोठा पॅसेज पडलं तिकडे गाड्या पार्क करू शकतो, सगळं करू शकतो. त्याच्यानंतर हे सर्व्हिस सेंटर इथे, याचा काय आम्हाला त्रास नाही आहे. जेवण झालं की गाडीकडे लावायची, वॉशिंग करून इकडे घ्यायची, जेवायला इकडे. मग तुमच्याकडनं फ्री असणार आहे का वॉशिंगची? ही असणार का नाही, आपण जसं बाई ऑफर पाडूया पुढे जाऊन. नक्कीच 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 काहीतरी करता येईल. आणि तिथं आमची इकडे बसायचं, गाडी धुवायला इकडे टाकायची. यस यस हे आमचे मित्र म्हणण्यापेक्षा हे सगळं त्यांनी उभं केलं. नाव सांगा तुमचं? जयेश दादानी हे सगळं केलं तरी चालेल. टोटल त्यांनी ग्रिलचं जे काय टोटल काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पण कोणाकडे असं हॉटेल जर बांधायचं असेल तर तुम्ही मिस्टर जयशी कॉन्टॅक्ट करू शकता. जयेश बरोबर, जयेश मास्टर आपले गाववाले तिकडचे. आणि अजून काय देवेंद्र, तुम्हाला जो दरवाजा करता ना तिकडे जाईल, तो जो दरवाजा करता ना त्या साईडला वरती जाईल. आणि जर इकडे तुम्हाला प्रेशर पाहिजे असेल तर मग इथं स्टँड करून वरती ठेवावं लागेल. स्टँडच ना. हा स्टँड करताय, हो. पण इथे करताय का तिथे करताय? ते खाली एक येणार हा. सेंटेज हो स्टोअर. बरोबर बरोबर. खड्डा बिड्डा नाही खोदायचा, डायरेक्ट उभी करायची तिला, ते स्टोरेज. आणि इथं स्टँड करून वरती जाईल. पण वरती टाकी येणार ना? वरती टाकी येणार ना, कारण की पाणी किचनला प्रेशराईज भेटेल ना, प्रेशरनी पाणी भेटलं नाही तर मग किचन मध्ये पाणी नाही भेटणार प्रेशरनी. आता साऊथ ईस्टला डोक्यावरती पाणी म्हटलं का जरा टेन्शनच काम येतं. पण थांबा. इसका मिस्त्री इसका हाइट कितना है? काय टोटल? हाँ टोटल हाइट बताइए. यार अर्जुन बता मेरे को कुछ बताओ. अर्जुन नाम है भाई इसका. टोटल हाइट बताइए. ग्यारह फुट. हाँ वो भी बताइए, बीच का भी बताइए. सेंटर में 13.5 फुट है. 13.5 फुट. ओके सेंटर में 13.5 फुट हो गया. और ये जो बता दादा, ये किचन कितना आ गया अपना? देखो जरा कैलकुलेट करो. किचन ये 15 का ऐसा 18 आएगा, ऐसा 18 आएगा. ओके ये ऐसा 15 है. ओके चलो ये 18 बाय 15 हो गया. और अपना ये जो डोर है उसका मेरे को डायमेंशन बताओ जरा, कितना हो गया, ये कितना मीटर हो गया, कितना फुट हो गया. एक बार आप कैसा, वो लोग को मालूम नहीं है, गिन के बताओ जरा मेरे को. हाँ 15 फीट का ही आएगा. 15 फीट भाई, और हाइट 8 फीट का आएगा लगता है. कितना हो गया दादा? 15 फीट. रुको मेरे को दिखाने दो. चलो ये एक हो गया. 15 फीट ये हाइट वहाँ से नीचे ले ले, 2 इंच छोड़ के ले. साढ़े 8 फीट का गेट बना. ओके चलेगा, ये भी परफेक्ट है. और उधर का भी आपको बताया ना उन्होंने, वो पीछे साइड में जाने के लिए गेट बनाने का एक अपने को. हाँ वो कैसा करने वाला ये देखो आपको दिखा देता. चलो आप आगे चलो संभाल के. इधर का मालूम पड़ गया ना, इधर ये यहाँ का गेट. यहाँ से 1 फीट छोड़ के. हाँ 1 फीट छोड़ के. ओके यहाँ से 1 फीट छोड़ के. और ये जो खिड़की बनेगा इधर से, वो भी 3-4 फुट छोड़ के उधर से बना लो. 4 फीट छोड़. चलेगा चलेगा उधर चलेगा. ये वाला मेरे को कटिंग करके नीचे लेना पड़ेगा. हाँ ये कटिंग करना पड़ेगा आपको. इसको नीचे लेगा तो ये वो मतलब सामान देने हाँ के लिए, सर्व करने के लिए थोड़ा आसान आसान रहेगा. मतलब यहाँ तक आना चाहिए हाँ, आपके, इसके लिए यहाँ तक आना चाहिए. ओके तो वो दिखाइए मुझे अभी कितना लेंगे आप. रुको आपको एक सेकंड. अर्जुन भाई हाँ, बोलो. आपको इधर आओ, समझ में आ रहा है ना आपको हाँ. मैं क्या बोल रहा हूँ. समझ में. वो गलती मत करना खाली डायमेन्शन में. तो अर्जुनशी बोलून झालं. समोर मोनू उभा होता, त्यांनी पण सांगितलं की सर हे असा प्रॉब्लेम आहे. पण माझं एक नक्की सांग, मी हे जे तुम्हाला डायमेन्शन्स वगैरे सांगतोय किंवा दाखवतोय किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, तर याचा अर्थ असा नाही की एवढ्या फुटावरती हेच पाहिजे. पण 30 बाय 55च्या स्ट्रक्चरमध्ये सगळीकडे बॅलन्स झाला पाहिजे. सगळ्यात पहिले हे म्हणजे शेड आपली कोलमडायला नको. सगळ्यात पहिले हे बघूया. नॉर्थ वेस्टला मी दरवाजाचं मोजमाप का घेतोय, कारण की या कोपऱ्यावरती 3 फूट सोडून आपल्याला दरवाजा घ्यायचा. कारण की इथे कट जेव्हा येईल तेव्हा ही साईड कमकुवत नको व्हायला. उद्या काय हवा सुटली काय झालं तर प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी यांच्याकडनं 3 फुटाच्या पुढेच दरवाजा घेतोय. तो आपल्याला 6 फूट घ्यायचा आहे. 6 फूट जेव्हा दरवाजा होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याला डिवाईड करायचं आहे 2 मध्ये. म्हणजे 3ला एक दरवाजा उघडेल, 3ला एक दरवाजा उघडेल. हे डायमेन्शन झाल्यानंतर
कसं असतं मित्रांनो, मी तर वास्तुशास्त्राप्रमाणे सांगतोय, पण काय काय गोष्टी टेक्निकली पण बघायला पाहिजे. पंचमहाभूत तर आपल्याला ॲडजस्ट करायची आहे, पण 6वं जे महाभूत आहे ते म्हणजे पैसा. तर पैसा हे महाभूत कमवण्यासाठी आपल्याला पंचमहाभूताला ॲडजस्ट करणं फार गरजेचं आहे. हे तिघंजणं बिचारे उन्हामध्ये एवढे काम करतात आहे. मोनू झाला, अर्जुन झाला, ते तिसरे काका, त्याचं नाव मला माहिती नाही आहे, पण प्रचंड मेहनत करतात है दादा. चलेगा, नो इशू. तो ये मोनू भाई और ये हमारे अर्जुन भाई टेम्परेचर में काम करे. मेरी तो हालत ख़राब हो गई, लेकिन ये लोग कैसे वेल्डिंग टाका मारते हैं ना, ये लोग को मारना पड़ेगा भाई. हालत ख़राब हो गई. किती दुपारचे किती वाजले बघायला लागेल. एक वाजता असेल नाही, किती वाजले? 11:30 12 वाजले. 37 डिग्री सेल्सिअस. कामच निघाले आमचे. तर हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ. हे आहेत मिस्टर अर्जुन, आज का अर्जुन, आणि हे आमचे मिस्टर मोनू. यांच्यावर पण व्हिडिओ शेअर केलेला आहे, बनवला आहे. इकडे यांचे मेन मालक आहे मस्कर दादा. हा आमचा सेकंड ब्लॉग आहे. त्याच्यानंतरचा पुढचा ब्लॉग आताशी काम चालू आहे, म्हणजे जमिनीपासून वरपर्यंत आणण्याचं काम चालू झालं आहे. बाजूला पत्रे कुठले लागतील, काय कुठं लागेल, सगळं आपण सविस्तर सांगणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट. टाटा, बाय बाय.